हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आता कडक उन्हाळा सुरू झालाय, तर तुम्ही सर्वांनी उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलीच असेल। तर आज आपण उन्हाळी पदार्थातला एक पदार्थ कसा करायचा ते बघणार आहोत। ते आहे चविष्ट असे पापड घरच्या घरी कसे करायचे, परफेक्ट प्रमाणासहित आणि परफेक्ट साहित्य सहित। तर पापड हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, मिक्स डाळींचे पापड असतात। तर आज आपण त्यातलाच एक पदार्थ बनवणार आहे, मिक्स डाळीचे पापड। म्हणजेच आपण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घेऊन चविष्ट असे पापड कसे करायचे ते बघणार आहोत। तर माझ्यासोबत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर पापड बनवायला सुरुवात करूया। फ्रेंड्स, इथं पापड बनवण्यासाठी उडदाची डाळ घेतलेली आहे 1 किलो। ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता आपण हे पाण्याने धुवून घेऊया। तर याच्या बरोबरच आपण 1 किलो मुगाची डाळ पण घेणार आहे। ही पण स्वच्छ निवडून घेतलेली आहे। दोन्ही डाळी आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आणि फॅन खाली सुकवून घ्यायच्या। तर हे बघा, इथं मी पाणी ओतत आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका सुती कपड्यावर फॅन खाली सुकवून घ्यायची डाळ। तर इथे 1 किलो मुगाची डाळ घेतली, ती पण आपण पाण्यामध्ये धुवून घेऊ आणि फॅन खाली वाळत टाकूया। तर हे बघा, इथे मी दोन्ही डाळी पाण्यामध्ये धुवून फॅन खाली सुकत ठेवलेला आहे। तर या चांगल्या कोरड्या झाल्या की आपण पिठाच्या गिरणीमध्ये दळून आणायच्या। चला तर फ्रेंड्स, आपण डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, ती 1 दिवस फॅन खाली सुकवली आणि मस्त अशी दळून घेतली। तर हे बघा, 2 किलो डाळ होती, तर पीठ मी दळून घेतलेलं आहे। घरीच गिरण आहे त्याच्यामुळे घरीच दळून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण पापड बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवूया। तर मसाल्यामध्ये काय काय घेतले, तर घरच्या घरी मसाला बनवणार आहे, त्याच्यामुळे पापड अतिशय टेस्टी होतात। तर इथे मी 4 चमचे मिरं घेतलेलं आहे, पापड खार आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। तर हे जे मिरं आहे ते आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊया, 1 चमचा टाकून ओबडधोबड काढून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही करायचं मिरं। तर हे बघा, अशा प्रकारे आपण मिरं जे आहे ते खलबत्त्यामध्ये काढून घेऊ ओबडधोबड। इथं मी मिरं जे आहे ते ओबडधोबड काढून घेतलेलं आहे। आपण मिरं जे घेतलेलं आहे, तर 2 किलो डाळ घेतलेली, त्याच्यासाठी आपण 4 चमचे मिरं घेतलेलं आहे आणि आता आपण चाळणीने चाळून घेऊया, पिठाच्या चाळणीने। तर इथं मी पिठाची चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मिरं जे काढले ते टाकूया आणि जे बारीक झालेलं आहे, खूप बारीक भुगा म्हणजे पीठ, ते आपल्याला पिठामध्ये नाही टाकायचं आहे। बघा हे बघा, तर एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण। चला तर फ्रेंड्स, इथं मी दोन्ही पीठ अर्धी अर्धी करून घेतलेले आहेत 2 ताटामध्ये। तर आता आपण पीठ मळायला घेऊया। तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये मसाला टाकूया, निम्मा निम्मा मसाला टाकू आपण याच्यामध्ये। तर इथे मी ओबडधोबड काढलेलं मिरं आहे ते टाकते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण टाकू आपण। तर इथं आपण 2-2 चमचे हिंग टाकू। तर इथं मी पापड खार घेतलाय, तो थोडासा बारीक करून घेतलेला आहे खलबत्त्याच्या साहाय्याने आणि चाळणीनं चाळून घेतलाय। तर आपण निम्मा निम्मा पापड खार टाकूया। तर इथं 2.5 चमचे पापड खार टाकलेलं आहे आणि आता आवश्यकतेनुसार मीठ टाकूया आपण। तर पापड खार पण थोडासा खारट असतो, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाका। आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आपण आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। तर आधी मी हे एका ताटातलं पीठ मळून घेते। तर आपण मसाला बनवून टाकलाय, चांगला खमंग वास येते, तर थोडंसं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ। तर लागेल असं पाणी टाका, जास्त पातळ पण पीठ नाही करायचं आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे। अर्ध अर्ध पीठ केलं होतं, तर 2 गोळे मळून घेतलेले आहेत। हे आता 3 ते 4 तास आपण भिजत ठेवू आणि नंतर पापड लाटायला घेऊया।
चला तर फ्रेंड 4 ते 5 तास आपलं पापडाचं पीठ छानपैकी भिजलेलं आहे. तर आता आपण छोटे छोटे गोळ्या करून घेऊ आणि पापड लाटून घेऊया. तर पापड आपण फॅन खालीच वाळत ठेवणार आहोत अगोदर. तर हे बघा एवढा हुंडा करून घेतलाय. तर आता आपण पापड लाटून घेऊ. तर तेल लावलं तर जास्त पापड वाळल्यानंतर तेलकट वास येते, थोडासा तेलाचा वास येतो, म्हणून पीठ लावून आपण पापड लाटून घेऊ. बघा अलगद हाताने पापड लाटून घ्या सगळीकडे. हे बघा तर अशा प्रकारे आपण पापड लाटून घेऊ. पातळ लाटायचे सगळीकडे सारखे. तर अशा प्रकारे आपण पापड लाटून घेऊ सगळ्या गोळ्याचे. तर आता हे मी एका कपड्यावर टाकत आहे फॅन खाली. तर आपलं पापडाचं पीठ चांगलं मुरलेलं आहे आणि चांगलं सॉफ्ट पण झालेलं आहे. तर एकसारखे पापड येण्यासाठी आपण इथे पापडाच्या गोळ्या करून घेऊ छोट्या छोट्या. तर इथे मी चपातीच्या हुंड्या एवढं पीठ घेत आहे आणि ते चांगलं मऊ करत आहे आणि रोल करून आपण त्याच्या चाकूच्या साह्याने एकसारख्या गोळ्या कट करून घेऊया. आणि पापड करत असताना पापडाचं बाकीचे जे पीठ आहे ते मऊसूद राहण्यासाठी त्याच्यावरून वरून तुम्ही कापड झाका किंवा कॅरी बॅग झाका. त्याचे हुंडे करून घेऊ आपण. अशा प्रकारे छोटा हुंडा करून घ्यायचा आणि याचं पापड लाटायचं. तर पापड पोळपोटावर चिटकू नये म्हणून खाली तुम्ही कॅरी बॅग पण अंथरू शकता आणि पापड लाटू शकता. तर अजून एक पापड लाटून दाखवतो मी. थोडीशी पिठी घ्या आणि पातळ पापड लाटायचा सगळीकडे. हे बघा अशा प्रकारे पापड लाटून घेतलाय. तर हे पापड आपण सगळे एक दिवस फॅन खाली ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व पापड लाटून घेऊया आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते किती पापड झाले ते. तर इथं अशा प्रकारे पापड सुकत ठेवलेले फॅन खाली आणि नंतर थोड्या वेळाने हे पापड एकावर एक ठेवायचे आणि त्याच्यावर काहीतरी अशी भारदर वस्तू ठेवायची, म्हणजे त्याचे कडा ज्या आहेत त्या दुमडल्या जात नाहीत, असे गोलच पापड राहतात. तर दोन्ही बाजूने पापड चांगले सुकल्यानंतर इथं मी ते पापड एकावर एक ठेवत आहे, कारण जर तसेच ठेवले तर पापड खूप वाळतात आणि साईडच्या कडा ज्या आहेत त्या अशा गोळ होतात, दुमडतात. तर आपले पापड चांगले गोल राहावेत म्हणून मी पापड सुकल्यानंतर एकावर एक ठेवत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले उडदाचे आणि मुगाच्या डाळीचे म्हणजेच मिश्र डाळींचे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर इथे मी दिवसभर काल फॅन खाली वाळत ठेवले होते, उन्हामध्ये ठेवले नाहीत. तर छान सुकलेले आहेत. उन्हामध्ये ठेवले की ते पापडला तुकडे जातात, म्हणजे असे तडे पडतात, त्याच्यामुळे उन्हामध्ये ठेवले नाहीत. तर आपण 2 किलो डाळीचे पापड केले होते, तर भरपूर झालेत. जर खूप जण करायला असतील तर पटकन होतात पापड. तर आम्ही तिघींनी मिळून केले, त्याच्यामुळे साईज छोटी मोठी आहे, पण जवळपास 150 पापड झालेले आहेत. तर आता हे मी स्वच्छ डबा घासून घेणार आणि त्याच्यामध्ये ठेवणार. अजून मधून थोडेसे हवेला काढायचे पापड, म्हणजे खराब होत नाहीत, वर्षभर राहतात. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. तर इथं तेल छानपैकी तापले, तर आपण पापड तळून बघूया.